परमात भेटसी केधवा माझिया जीवलगा. हा, परमात्मा आम्हाला कधी भेट देईल याच्याबद्दल आर्त माझे पोटी. हा, याच्याबद्दल मनामध्ये तीव्र आतुरता निर्माण होणं, अर्थता निर्माण होणं, याला म्हणतात जिज्ञासू. हे जर अवघड वाटत असेल तर आपण सोपं करून सांगू, कारण आपल्याला त्यांचं नाही जमत, आपल्याला आपलं लागतं. हां, बरोबर ना. हां, आपलं लागतं. काय ना, कधी कधी असं होतं, लग्नाला 20-20 वर्ष निघून जातात पण एखाद्याला संतती होत नाही. एखाद्याचं भाग्य लग्न झाल्यानंतर 10 महिन्यातही होतात आणि लग्न झाल्यानंतर वर्षाच्या आतही होतात, कोणाला 2 वर्षात होतील. पण असंच एक जोडपं ज्याला लग्नाला 20 वर्ष होऊन सुद्धा त्यांना मूळबाल होईना. अनेक नवस केले, अनेक डॉक्टरही केले, करोडो पैसे खर्च केले, पण तरीसुद्धा त्यांना मूळ होत नाही. अशा वेळेला योगायोगानं काहीतरी चमत्कार म्हणा किंवा काही म्हणा, त्यांच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला. त्या स्त्रीला एक पुत्र झाला. बरं, इतक्या वर्षांनी पुत्र झाला म्हणून त्या स्त्रीची आणि त्या पुरुषाची, अर्थात त्या आईवडिलांची आपल्या मुलावर अतिशय माया जडली आणि असेच दोघेही आनंदाच्या भरात आहेत. 2-3 महिन्याचं ते लहान बाळ घरामध्ये झोपलेलं आहे आणि घरामध्ये बाळ झोपलेलं असताना आई वडील बाहेर खुर्चीवर बसून गप्पा मारतायत. इतकी वर्ष वाट पाहिली, पण आज आनंदाचा दिवस उजाडला. आपल्या घरामध्ये लहान बाळाची पाऊलं आली. आपल्या घरामध्ये लहान बाळाचे बोबडे बोल आता गुंजणार आहेत. दोघांनाही आनंद झालेला आहे. त्या आनंदामध्ये दोघे इतके बेभान झाले की घरामध्ये झोपलेला मुलगा, त्याचं भान राहिलं नाही. दोघेही बोलत बोलत घराच्या बाहेर आले आणि घराच्या बाहेर चर्चा करता करता त्या घराला अचानक आग लागली. मला सांगा, इतक्या वर्षांनी मूल झालेलं आहे आणि अचानक आपलं मूल घरामध्ये झोपलेलं आहे. त्या घरामध्ये झोपलेल्या मुलासहित त्या घराला आग लागली. त्या लहान मुलाला वाचवण्याकरता मला सांगा, ते जाऊन त्यांची तिजोरी आधी पाहतील की लहान मुलाला आधी पाहतील? त्या मुलाला आधी पाहतील. पण त्या लहान मुलाला वाचवण्याकरता त्या आई वडिलांच्या मनामध्ये जी तीव्र इच्छा निर्माण होते ना, तेवढीच तीव्र इच्छा भगवंताला प्राप्त करण्याकरता साधकाच्या मनात निर्माण व्हावी, याला म्हणतात जिज्ञासू. विठ्ठल विठ्ठल.